आओ आओ ऐका ना, काय आता राधिका? असं काऊन रागवता? रागाव नको तर काय करू? राधिका, ते नाना माझ्याशी कसं वागलेत माहितीये ना? नाही माहितीये ना की विसरलीस? नाही, तुम्हाला काय फरक पडणार आहे म्हणा? हा, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत, माझ्याबद्दल बोललेत, माझ्या अब्रूची लक्तर, तुम्हाला काय फरक पडतोय ना? अहो तसं नाहीये. नाही म्हणजे नानाजींनी हे मुद्दाम नाही केलं. ही समज गैरसमजात न झालंय सगळं. राधिका, ते समज गैरसमजाचं मला नको सांगूस. समज गैरसमज अशा माणसांमध्ये होतात ना ज्यांचा एकमेकांवर विश्वास नसतो. तिथे त्या नानांचा माझ्यावर विश्वासच नाहीये, तर त्यांना कशाला घरात घ्यायचं उगीच? अहो खरंच नाही. मी तुम्हाला सांगते, तुम्ही अशी डोक्यात राग घालून नका घेऊ. अहो भिजले होते ते, किल्ली नव्हती त्यांच्याकडे. आपण माणुसकीच्या नात्याने एवढंही नाही करू शकत का? घ्या, माणुसकीचा सगळा मक्ता आपणच घेतलाय. घ्या, तुम्हीच करा सगळं. अहो ऐकून तरी घ्या. असं नका ना करू. असं चिडू नका तुम्ही. तुम्ही चिडलात ना का आम्हालाही बरं नाही वाटत. आई बाबांना पण काळजी वाटते, टेन्शन आलंय त्यांना. पण मी त्यांना सांगितलंय तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला या रागातनं बाहेर काढायचा एक उपाय आहे माझ्याकडे. राधिका, आता मला मनवायचं कुठं? ठीक आहे. आपलं लग्न होऊन इतकी वर्ष झाली. आपण नागपूरहून मुंबईत आलो, इथं राहिलो. तुम्हाला नोकरी लागल्यानंतर प्रत्येक पगारातला एक हिस्सा मला तुम्ही आणून द्यायचा घर खर्चासाठी. हा, मग आज ती संधी मला मिळून राहिली. म्हणजे तुम्ही इतकी वर्ष एवढे कष्ट केले, आमची सगळ्यांची जबाबदारी स्वीकारली, घराचा अख्खा डोलारा स्वतःच्या खांद्यावरती घेतला, सगळी कर्तव्य पार पाडली. माझी, अथर्वची, आई बाबांची, सगळ्यांची काळजी घेतली. आज मला ती संधी मिळून राहिली. आज हा नवीन बिझनेस सुरू झाल्यापासूनची ही माझी पहिली कमाई. ही माझी पहिली कमाई तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होऊन राहिला. तुम्ही माझ्यासाठी एक स्वप्न पाहिलं. हे बिझनेस करावा, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्याची पहिली पायरी समजा. नाही, मला कल्पना आहे अजून प्रवास खूप लांबचा आहे, पण तुमचं स्वप्न पुरं करण्याचा मी खरंच खूप प्रयत्न करेन. घ्या ना. का पाहून राहिला बे? अरे घे. गुरुनाथ, नवरा आपली कमाई बायकोला नेहमीच देतो, पण बायको आपली कमाई नवराच्या हातात क्वचितच देते. अरे घे. खरंच सुनबाई, मानलं तुला. नाही तर तुझी आई बघ. अय बाई, काहून बरं तुम्ही असं बोलून राहिला? अहो महिन्याच्या महिन्याला मा पगाराचा लिफाफा तुमच्या जवळच देता आले ना मी. अगं तेच सांगतोय त्याला मी. थट्टा केली थोडी. घे. हे ना तिला बरं वाटेल ना. खूप मेहनत केली बरं हिनं. आपलं घर, दुकान, बिझनेस एकटीनं सांभाळला पाय. घ्या की. अगं हे ना. अगं, काय करतेस राधिका? सगळ्यांचे आशीर्वाद तर घ्यायलाच हवेत ना. हो ना. बाबा, यशस्वी बेटा. आई, अगं राहू दे बाई. खूप मोठी हो बाई. त्या आयुष्यात तुला सगळं मिळू दे बाई. सुनबाई, आज तू यशाची पहिली पायरी चढलीस. अगं असंच करत करत यशाचं शिखर केव्हा गाठशील ना तुझं तुलाही कळणार नाही. आणि सुनबाई, मला विश्वास आहे तू तुझा बिझनेस खूप मोठा करशील, यशस्वी होशील. का नाही, शेवटी का बिझनेसमॅनची सून आहेस. हाय बाई. कोणाची तारीफ करून आले व सुनबाईची कसं ताकी. अगं असं काय करतेस? सुनबाईचीच करतोय. सरिता,
अगं मुलं मोठी झालीत ना, आता आई वडिलांना आनंद होतोच. आता बघत राहा ना, उद्या अथर्व जर काही प्रगती करेल ना, या दोघांना किती आनंद होईल. बाप्पा कुठे हा पोट्टा? हा अथर्व रेवतीकडे गेला का नेहासोबत खेळायला. त्याला घेऊन यायला हवं. आणते. राधिका पण हा चेक. राहू दे ना तुमच्या जवळ. अरे ठेव. अरे घर खर्चात कमी पडले तर वापरते पैसे, शेवटी तुझ्या बायकोची कमाई आहे. नाईस. आले. आव आव चालेल. या. बरं झालं तू देविकाबद्दल हे सगळं सांगितलंस. खरंच खूप बरं वाटलं मला. तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की आपण सगळ्यांशी चांगले असलो ना की सगळेजण आपल्याशी चांगलं वागतात. रेवती, अगं कुठलाच माणूस मुळात वाईट नसतो. त्याला आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांमुळे तो असला चुकीचा वागतो. पण आता देविकालाही तिची चूक कळली. आता तर ती माझी चांगली मैत्रीण झालीये. बरं, पण त्या नवीन मैत्रिणीमुळे ह्या मैत्रिणीला विसरू नकोस. बाप्पा, अशी कशी विसरेन तुला? तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहे रेवती, अशी विसरणार नाही तुला. मी बरी विसरू देईन तुला. बरं ऐक, काय? आज मी शाळेत गेले होते, भक्ती मिस भेटल्या. हो का? मला तर त्यांना भेटायचं राहूनच जात या सगळ्या रामरगाड्यात न वेळच मिळत नाही. त्याही आठवण काढत होत्या तुझी. हो, काय म्हणाल्या? म्हणजे त्यांनी कंप्लेंट अशी नाही केली, पण एक गोष्ट सांगायची होती तुला. काय? अथर्वचा मॅथ्सचा थोडा प्रॉब्लेम आहे. मॅथ्सचा? हो, त्या म्हणाल्या तो होमवर्क नीट करत नाहीये. हो का? बघतेस त्याच्याकडे. हो, पण त्याला रागवू नकोस हा. म्हणजे एखाद दोनदा राहिला असेल होमवर्क, फक्त लक्ष दे, एवढंच सांगायचंय मला. नाही नाही चिडणार, तू काळजी नको करूस. चला. हा बोल बच्चा. बोल, काय बोल, ठरवलंस का? कशाबद्दल? ठरवलं आहेस का? पण कशाचं? कशाचं काय? घराचं. कोणाच्या घराचं? कुणाचं काय? माझ्या घराचं. गॅरी, तू मला फ्लॅट घेऊन देणार आहेस हा? आय नो बच्चा, बट. ए बट काय बट? तू तू मला फ्लॅट घेऊन देणार आहेस, नाहीतर तर काय? तर मी तुझ्या घरी येऊन सगळ्यांना सगळं सांगून टाकेन. अच्छा ऐक ना, तू काय असं वेडेपणा काय करते? हे आताच्या क्षणी तरी पॉसिबल नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. व्हॉट अंडरस्टँड यार? नाही, मीच का अंडरस्टँड करायचं? ती गुड फॉर नथिंग करते का काही अंडरस्टँड? आणि हा, मी तुला म्हटलं होतं तुम्ही तुझ्या घरी राहायला येते, तेही तू मला आणलं नाहीस तुझ्या घरी. मी तुला म्हणते आता मला फ्लॅट घेऊन दे, तेही तू मला घेऊन देत नाहीयेस. मला नाही करायचं काही अंडरस्टँड. प्लस ही इशी पण यार, ती इशी पण मला म्हणते की तू अनवॉन्टेड गेस्ट आहेस म्हणून. मला नाही राहायचं इथे. तू कर काहीतरी, मला माहिती नाही, मला तुझ्यासोबत राहायचंय. आता तू माझं ऐक, नाहीतर मी तुझ्या घरी येते आणि सगळ्यांना सगळं सांगते. काय सांगशील तू? मी सांगेन की गॅरी तुम्हाला सगळ्यांना फसवतोय आणि माझा आणि गॅरीचा पॅचअप झालाय. बच्चा प्लीज यार. ए, मला काय ऐकायचं नाही. मी तुला विचार करायला उद्यापर्यंतचा वेळ देते. ओके, बाय, गुड नाईट. यार हिचं काय करायचं शनायाचं?